आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। राजकीय भूकंप। इस्लामपूरमध्ये काँग्रेसचा सोबळ्याचा नारा, राष्ट्रवादीला मोठा धक्का, आघाडी संपुष्टात। सांगली जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप झाला आहे। आगामी इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतची युती तोडून स्वबळावर निवडणूक लढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट, स्थानिक आमदार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यपद्धतीवर थेट नाराजी व्यक्त करत काँग्रेसने हा आक्रमक पवित्रा घेतला आहे। या निर्णयामुळे इस्लामपूरच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे। राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याकडून काँग्रेसला नेहमीच दुय्यम स्थान देण्यात आले, अशी कार्यकर्त्यांची तीव्र भावना आहे। काँग्रेसचा सर्वात मोठा आरोप आहे की जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपासून ते आतापर्यंतच्या निर्णयांमध्ये राजकीय शिस्त आणि शिष्टाचार पाळला नाही। आगामी निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करताना जयंत पाटील यांनी काँग्रेसला विश्वासात घेतले नाही। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार हा निर्णय केवळ एकतर्फीच नव्हे तर धार्मिक धक्का देणारा होता। काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तुषार दुधवडकर आणि संपर्क प्रमुख सपकाळ यांच्याकडे वस्तुस्थिती मांडली। त्यांच्या निर्देशानुसार स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत काँग्रेसने आता कोणत्याही आघाडीशिवाय स्वराज्य संस्था अर्थात नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्धार केला आहे। याचबरोबर काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी 2 अत्यंत महत्त्वाची नावे जाहीर केली आहेत, ती म्हणजे नंदकुमार कुंभार आणि शाकीर तांबोळी। नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसोबतच नगरसेवक पदासाठी 17हून अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे। यामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य आले आहे। पक्षनिरीक्षक ॲडव्होकेट रविकिरण कोळेकर यांनी पत्रकार परिषदेत या सर्व घडामोडींची सविस्तर माहिती देत आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट केले। यावरून ईश्वरपूर नगरपालिका ही एकत्रित लढण्यासाठी काल रात्री ईश्वरपूरमध्ये राष्ट्रीय काँग्रेस, मनसे, उबाटा, स्वाभिमानी यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। यामध्ये पक्षश्रेष्ठींना विचारून निर्णय घेण्याचे ठरवले, तर काही जणांनी पक्षश्रेष्ठींनी नकार दिला तरी हाताच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचे बोलून दाखवले। यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। यामुळे जयंत पाटील यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांच्या मतदारसंघात काँग्रेसने थेट सोबळाचा नारा देणे हा राष्ट्रवादीसाठी एक मोठा राजकीय संदेश आहे। परिणामी आगामी नगरपालिका निवडणुकीत आता काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी, शरद पवार गट असा थेट आणि चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे। राजकीय भूकंप। इस्लामपूरमध्ये काँग्रेसचा सोबळ्याचा नारा, राष्ट्रवादीला मोठा धक्का, आघाडी संपुष्टात। सांगली जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप झाला आहे। आगामी इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतची युती तोडून स्वबळावर निवडणूक लढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट, स्थानिक आमदार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यपद्धतीवर थेट नाराजी व्यक्त करत काँग्रेसने हा आक्रमक पवित्रा घेतला आहे। या निर्णयामुळे इस्लामपूरच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे। राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याकडून काँग्रेसला नेहमीच दुय्यम स्थान देण्यात आले, अशी कार्यकर्त्यांची तीव्र भावना आहे। काँग्रेसचा सर्वात मोठा आरोप आहे की जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपासून ते आतापर्यंतच्या निर्णयांमध्ये राजकीय शिस्त आणि शिष्टाचार पाळला नाही। आगामी निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करताना जयंत पाटील यांनी काँग्रेसला विश्वासात घेतले नाही। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार हा निर्णय केवळ एकतर्फीच नव्हे तर धार्मिक धक्का देणारा होता। काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तुषार दुधवडकर आणि संपर्क प्रमुख सपकाळ यांच्याकडे वस्तुस्थिती मांडली। त्यांच्या निर्देशानुसार स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत काँग्रेसने आता कोणत्याही आघाडीशिवाय स्वराज्य संस्था अर्थात नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्धार केला आहे। याचबरोबर काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी 2 अत्यंत महत्त्वाची नावे जाहीर केली आहेत, ती म्हणजे नंदकुमार कुंभार आणि शाकीर तांबोळी। नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसोबतच नगरसेवक पदासाठी 17हून अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे। यामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य आले आहे। पक्षनिरीक्षक ॲडव्होकेट रविकिरण कोळेकर यांनी पत्रकार परिषदेत या सर्व घडामोडींची सविस्तर माहिती देत आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट केले। यावरून ईश्वरपूर नगरपालिका ही एकत्रित लढण्यासाठी काल रात्री ईश्वरपूरमध्ये राष्ट्रीय काँग्रेस, मनसे, उबाटा, स्वाभिमानी यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। यामध्ये पक्षश्रेष्ठींना विचारून निर्णय घेण्याचे ठरवले, तर काही जणांनी पक्षश्रेष्ठींनी नकार दिला तरी हाताच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचे बोलून दाखवले। यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। यामुळे जयंत पाटील यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांच्या मतदारसंघात काँग्रेसने थेट सोबळाचा नारा देणे हा राष्ट्रवादीसाठी एक मोठा राजकीय संदेश आहे।
परिणामी आगामी नगरपालिका निवडणुकीत आता काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट असा थेट आणि चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे.